नमस्कार, मी वैष्णवी श्रीखंडे आपलं वैष्णवी किचनमध्ये स्वागत करते। आज आपण रेशन तांदळाचा अगदी मार्केटसारखा जाळीदार मऊ स्पॉन्जी ढोकळा बनवणार आहे। तर मी सांगितलेल्या टिप्स फॉलो करा आणि व्हिडिओला शेवटपर्यंत बघा। ढोकळा बनवण्यासाठी सर्वात आधी या वाटीने 2 वाट्या तांदूळ, 1 वाटी चना डाळ आणि लहान वाटी उडद डाळ टाकायची आहे, कारण यामुळे ढोकळा जाळीदार होण्यास मदत होते। डाळ तांदूळ स्वच्छ पाण्याने 2 ते 3 वेळा धुवून घ्यायचे आहे। ते 4 ते 5 तास भिजत ठेवायचे आहे। डाळ आणि तांदूळ छान भिजलेले आहे, ते मिक्सरच्या मदतीने छान बारीक करून घ्यायचे आहे। डाळ तांदूळ मिक्सरमध्ये काढताना यामध्ये 1 वाटी दह्याचा वापर करायचा आहे, यामुळे फर्मेंट व्हायला छान मदत होते। पीठ फर्मेंट होण्यासाठी 7 ते 8 तास हे पीठ झाकून ठेवायचं आहे। 7 तास झालेले आहेत, पहा पीठ छान पद्धतीने फर्मेंट झालेले आहे। याला मिक्स करून घ्यायचं आहे। यामध्ये छान पद्धतीने बबल्स आलेले आहेत, बघू शकता। जर यामध्ये बबल्स आले समजून जायचं की आपलं पीठ फर्मेंट झालेलं आहे। ढोकळा वाफवण्यासाठी एक कढई घ्यायची किंवा तुमच्या घरातील कोणतंही भांडं घ्यायचं, त्यामध्ये 1 ग्लास पाणी टाकायचं आहे। यामध्ये असं भांडं घ्यायचं आहे ज्यामधून वाफ जाणार नाही। 2 मिनिट झाकण ठेवून वाफ येऊ द्यायचे। त्यानंतर तुमच्या घरातील एखादी खोल ताट घ्यायचं, त्यामध्ये 2 ते 3 चम्मच ऑइल टाकायचं आणि चम्मचच्या मदतीने किंवा हाताच्या साहाय्याने तुम्ही या ताटाला तेल लावून घ्यायचं व्यवस्थित, कारण याला ढोकळा अजिबात चिपकणार नाही, लगेच निघणार। जर तुम्ही या ढोकळा बनवण्याच्या पद्धतीला फॉलो करून व्यवस्थित तुम्ही पण हे ट्राय करून बघितलं तर तुमचा पण ढोकळा सॉफ्ट स्पॉन्जी नरम। चला तर आपण या बॅटरकडे वळूया। यामध्ये काही साहित्य टाकून घ्यायचे आहे, चवीनुसार मीठ टाका आणि यामध्ये स्वीटनेससाठी 2 चम्मच साखरेचा वापर करायचा आहे, खूप छान लागते। तुम्हाला जर हवं असेल तिखट तर तुम्ही काही प्रमाणात ठेचाचा वापर करू शकता। नंतर यामध्ये थोडा चिमूटभर हिंग टाकायचा आहे, फूड कलर टाकायचा आहे, याने खूप छान कलर येतो। 2 चम्मच तेल टाकून घ्यायचं आहे। जर थोडं घट्ट स्वरूपाचं जर बॅटर असेल तेव्हाच थोडं पाणी टाकायचं आणि अर्धा चम्मच सोडा टाकायचा। छान पद्धतीने मिक्स करून घ्यायचं आहे। हे 4 ते 5 मिनिट मिक्स करून घ्यायचं आहे। व्यवस्थित मिक्स झाल्यानंतर त्याला बबल्स दिसून येतात, तेव्हा ते ताटात ओतायचं आहे। जर तुम्ही सोड्याच्या ऐवजी इनोचा जर वापर केला तर तुम्ही पटापट मिक्स करायचं आणि लगेच त्याच्या कढईमध्ये ताट ठेवायचं आणि बॅटर त्या ताटात ओतायचं। आपण यामध्ये सोड्याचा वापर केला आहे, यामुळे आपल्याला 2 मिनिट जरी लेट झाला तरी काही होणार नाही, ढोकळा व्यवस्थित फुगेल। बॅटर ताटात ओतल्यानंतर 15 मिनिटे वाफवून घेऊया। 15 मिनिटे झालेली आहे, बघा ढोकळा हा शिजलेला आहे की नाही यासाठी चाकूच्या साहाय्याने चेक करून बघायचा। जर नाईफ क्लीन निघाली तर समजायचं आपला ढोकळा व्यवस्थित शिजला आहे। चला आता तडका तयार करून घेऊया। कढीपत्ता, मोहरी, जिरं, साखर, मीठ आणि थोडं चिमूटभर हिंग हा सर्व तेलामध्ये व्यवस्थित करून घ्यायचं। त्याच्यानंतर अर्धा ग्लास यामध्ये पाणी टाकून घ्यायचं। हे 5 मिनिट उकळू द्यायचं। चला आपला तडका तयार झालेला आहे। आता ढोकळ्याचे व्यवस्थित काप करून घ्यायचे आहे। याला तुम्हाला जसा साईज हवा असेल तसे तुम्ही काप करू शकता। ढोकळ्याचे काप करताना दिसून येत आहे की ढोकळा हा सॉफ्ट आणि जाळीदार तयार झालेला आहे, बघू शकता। ढोकळा हा स्पॉन्जी झालेला आहे, मऊ आणि जाळीदार झालेला आहे। हा तुमचा सुद्धा अशाच पद्धतीने केला तर तुमचा सुद्धा होईल। मी एक तुम्हाला काप काढून दाखवते, बघा किती छान जाळी पडलेली आहे, सॉफ्ट स्पंजी झालेला आहे। अशी सुंदर अशी जाळी तुमच्या पण ढोकळ्याला येऊ शकते। चला आपण आता तडका तयार केलेला टाकून घ्यायचा आहे। ढोकळा हा व्यवस्थित थंड झालेला पाहिजे आणि तडका हा पूर्णपणे गरम असायला पाहिजे, म्हणजे हे पाणी पूर्ण ॲब्झॉर्ब करून घेईल। त्याच्यानंतर थोडा कोथिंबीर टाकून घ्यायचा आहे, सुंदर असा। तर आपला ढोकळा तयार झालेला आहे। अशाच नवनवीन अशा व्हिडिओसाठी लाईक, शेअर, सबस्क्राईब करा। बघा किती सॉफ्ट स्पंज आलेला आहे आपल्या ढोकळ्याला। अशा पद्धतीने
तुम्ही पण असा ढोकळा करू शकता.